आज आपल्याला बनवायची हिरव्या वाटाण्याची एकदम खमंग खस्ता कुरकुरीत आणि अजिबात तेलकट नसलेली कचोरी। कचोरीच्या लेयर्स तुम्ही बघू शकता, खूप साऱ्या कचोरीला लेयर्स पडलेले आहेत। कचोरी तयार करण्याची यापेक्षा सोपी पद्धत असू शकत नाही। एवढी सोपी पद्धत आज आपल्याला पाहायची आहे। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 2 कप मैदा घेतलेला आहे। मैदा मी छान स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे। ओवा आपल्याला हातावरती चोळायचा आहे आणि नंतर यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे। गरम केलेलं तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे। 3 चमचे तूप मी यामध्ये घालून घेत आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलाचा देखील वापर करू शकता। तेल देखील तुम्हाला 3 चमचे यामध्ये वापरायचं आहे। तुपाचं जे मोहन आहे ते आपल्याला मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मऊ आणि सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम घट्ट करायचं नाही, आपल्याला मैदा सहज लाटता आला पाहिजे। आता मैद्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा घंटा आपल्याला मैदा मुरण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे। मिक्सरचा मी या ठिकाणी एक जार घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे धने घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा आपण यामध्ये जिरे घातलेले आहेत। 7 ते 8 आपण यामध्ये काळे मिरे घातलेले आहेत। आता आपल्याला जाडसर याला वाटून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे। या मसाल्यामुळेच आपल्या कचोरीला छान स्वाद येतो। 1 वाटी आपण या ठिकाणी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। वाटाणे देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। तर एकदम बारीक न करता थोडेसे जाडसर मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे। प्लस मोड वरती मी मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने वाटाणे देखील आपण थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता लगेचच आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल छान तापलेलं तेलावरती आता आपल्याला तयार करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला आपल्याला तेलावरती जरा वेळ परतून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये जिरे छान फुलल्या जातील। तेलावरती मी हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे। 2 चमचे आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे। बेसन घालून आपल्याला बेसन तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। बेसन मधील जो कच्चेपणा आहे तो आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे। सारणामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केल्यामुळे सारणाला छान चव येते आणि सोबतच बाइंडिंग देखील छान येते। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। पाव चमचा मी यामध्ये हळद घालून घेत आहे। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपण मिक्सरला जे वाटून घेतलेले वाटाणे आहेत ते वाटाणे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि वाटाणे आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचे आहेत। वाटाण्यामधील जे थोडासा ओलावा आहे तो थोडासा आपल्याला कमी करायचा आहे। एकदम ही वाटाण्यामधील आपल्याला पाणी कमी करायचं नाहीये, हलकंसं आपल्याला याला 2 ते 3 मिनिट गरम करून घ्यायचं आहे। आपले वाटाणे छान वाफलेले आहेत, छान शिजलेले देखील आहेत। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। बघू शकता यामधील जे थोडासा ओलावा आहे तो देखील आता कमी झालेला आहे। कचोरीसाठीचा तयार झालेला जो मसाला आहे तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे। मसाला हलकासा थंड झाला की आपल्याला लगेचच याचे बॉल तयार करून घ्यायचे, म्हणजेच आपल्याला कचोरीमध्ये भरण्यासाठी हे सोपं जाऊ शकतं। तर अशा पद्धतीने आपण याचे छोटे छोटे आकाराचे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला लेयर्सची कचोरी तयार करायची आहे, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक साठा देखील तयार करून घ्यायचा आहे। साठा तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये मी 2 चमचे गरम करून घेतलेलं तूप घेतलेलं आहे। तूप आपण छान गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा घालून घ्यायचा आहे। साठा आपण छान असा तयार करून घेतलेला आहे। साठा आपल्याला घट्ट न तयार करता, तर बघू शकता तुम्ही एवढा पातळ मी हा साठा तयार करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने जर आपण साठा पातळ तयार केला, साठा आपल्याला कमी लागतो आणि साठा कमी वापरल्यामुळे आपली जी कचोरी ती अजिबात तेलकट होत नाही। आता आपला साठा तयार आहे। कचोरीचा मसाला देखील आपण तयार करून घेतलेला आहे आणि आपला जो मैदा आहे तो देखील छान मुरलेला आहे। मैदा मी सुरुवातीला 4 ते 5 मिनिट छान व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे, त्यामुळे आता मैदा आपल्याला मळण्याची गरज नाहीये। याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर मी या ठिकाणी 11 गोळे तयार करून घेतलेले आहेत। एक उंडा लाटल्यानंतर त्यापासून आपल्याला 2 कचोऱ्या तयार करायच्या आहेत। या ठिकाणी आपण मोठ्या आकारामध्ये आणि पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला पोळीला साठा लावून घ्यायचा आहे। जो आपण साठा तयार करून घेतलेला आहे तो साठा आपल्याला पोळीवरती पूर्ण व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला साठा छान लावून घ्यायचा आहे। तर हातानेच मी हा साठा लावून घेत आहे। अशा पद्धतीने आपण हाताने हा साठा लावून घेतलेला आहे। यावरती आपल्याला थोडासा मैदा टाकायचा आहे आणि पोळीची आपल्याला एक बाजू दुमडून घ्यायची आहे। आता आपण दुसरी बाजू देखील या ठिकाणी दुमडून घेतलेली आहे। दुमडून घेतलेल्या भागावरती देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। आता परत आपल्याला 2 फोल्ड करून घ्यायचे। परत आपण या ठिकाणी एक बाजू दुमडून घेतलेली आहे, त्यावरतीच आपण दुसरी बाजू दुमडून घेतलेली आहे। 4 फोल्ड मध्ये आपण ही पोळी दुमडून याची घडी तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने एक टाईट रोल तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपली जी कचोरी ते तेलामध्ये तळताना सुटणार नाही। तर छान मी टाईट असा रोल तयार करून घेतलेला आहे। रोलला आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण रोल थोडासा पोळीपटावरती फिरून घेतलेला आहे आणि थोडासा याला आपण लांबट आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला रोल मध्यभागी कट करून घ्यायचा आहे। एका रोलचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत, म्हणजेच आपल्या या ठिकाणी 2 कचोऱ्या तयार होतील। आतमध्ये तुम्ही लेयर्स बघू शकता, खूप साऱ्या याला लेयर्स पडलेले आहेत। हाताच्या तळव्याने आपल्याला याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ टाकून आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला वाटाण्याचं सारण भरायचं आहे आणि व्यवस्थित असायला बंद करून घ्यायचं आहे।
गोळ्याच्या वरील जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने गोल आकाराची आपण ही कचोरी तयार करून घेतलेली आहे। बाकीच्या देखील कचोऱ्या आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करायच्या आहेत। दुसरा देखील उंडा आपण या ठिकाणी पोळीपाटावरती ठेवून हाताच्या तळव्याने याला प्रेस करून घेतलेला आहे आणि पुरीच्या आकारामध्ये आपण याला लाटून घेतलेला आहे। पुरीमध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं सारण भरून घ्यायचं आहे। गोळा आपल्याला व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे। मस्त गोल आकारामध्ये आपली दुसरी देखील कचोरी तयार झालेली आहे। सर्व कचोऱ्या मी या ठिकाणी सेम याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। कचोरी तळण्यासाठी कमी गॅसवरती आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला कचोऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। तर सुरुवातीला गॅस आपण एकदम कमी ठेवलेला आहे। तेलामध्ये टाकल्या आपल्याला कचोरीला झाऱ्या किंवा चमच्याला न लावता याला तळू द्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही कमी गॅसवरती तळल्यामुळे मस्त याला लेयर सुटलेले आहेत, छान पदर सुटलेले आहेत। तर अल्टीपल्टी करत मस्त त्याचे लेयर सुटेपर्यंत आणि त्याचबरोबर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे। मध्यम आचेवरती किंवा कमी गॅसवरती तळल्यामुळे याला छान लेयर्स पडतात, छान याला पदर सुटतात आणि छान एकसारख्या रंगामध्ये आपली ही कचोरी तळल्या देखील जाते। त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरती किंवा कमी गॅसवरती या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तुम्ही याला मस्त असे पदर सुटलेले आहेत, छान खुसखुशीत अशी आपली ही कचोरी तळलेली आहे। रंग देखील एकदम छान आलेला आहे, एकदम खुसखुशीत, खूप सारे लेयर्स पडलेली आणि अजिबात तेलकट नसलेली आपण या ठिकाणी कचोरी तयार करून घेतलेली आहे। कचोऱ्या छान तळलेल्या आहेत, रंग देखील बदललेला आहे कचोरीचा। आता आपल्याला कचोरी काढून घ्यायची आहे। ज्या बाजूने लेयर्स आहेत ते बाजू आपल्याला उलटी करून या ठिकाणी झाऱ्यावरती काढून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्या लेयर्समध्ये काही तेल गेलं असेल ते पूर्णपणे निथळून जाईल। तर बाकीच्या राहिलेल्या कचोऱ्या देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही सर्व कचोऱ्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। अजिबात तेलकट नसलेली, मस्त खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेली आपली हिरव्या वाटाण्याची आपली या ठिकाणी कचोरी तयार झालेली आहे। तर ग्रीन चटणी सोबत किंवा केचप सोबत किंवा नुसती खाल्लात तरी देखील एकदम मस्त लागते। आवाज ऐकू शकता, एकदम छान खुसखुशीत झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।